नमस्कार मंडळी, आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी एक रेसिपी दाखवणार आहे, जे म्हणजे मेथीची भाजी आहे. आणि मेथीची भाजी बनवलं तर आपल्याला भातासोबत खाण्यासाठी डाळ करावी लागते, वरण करावं लागतं. तर मी आता दोन्ही बोलले, डाळ आणि वरण. आमच्याकडे वरण बोलतात, तर तुमच्याकडे डाळ बोलत असेल तर डाळ. तर तर असं मी बनवलं तर चला बघूया मी कशी बनवले मेथी. तर तुम्हाला भातासोबत बी खाण्यासाठी येईल आणि भाकरीसोबत पण अशी ही मेथी बनवले मी. तर चला सुरुवात करूया. तर इथं एक कढई घेतली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतले आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं आपल्याला चांगले तडतडू द्यायचं आहे. आणि इथं बघा, जिरे मी थोडेसेच घातले. तर चांगला असं लाल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला आहे. आणि तो पण असं बारीक बारीक कट करून घेतला आहे. आणि आपल्याला ह्याला पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे. आणि चांगला असं सोनेरी कलर आला पाहिजे. जास्त असं आपल्याला काळा पण करायचा नाही, लाल लाल. तर उगी थोडंसं असं लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया. आणि मी असं खल्लूत वाटलेलं असं लसूण अद्रकचा गोळा बनवून घेतला होता. तर आता ते घालून घ्यायचं आणि ह्याला पण आपल्याला चांगलं असं सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि मी हे होईपर्यंत इकडं 2 टमॅटो घेऊन टमॅटोचे असं मस्त असं प्युरी बनवून घेतल्या, एकदम बारीक असं. तर आता ह्याच्यामध्ये हे लाल झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टमॅटोची प्युरी घालून घ्यायचं आपण. आणि प्युरीचं पण असं चांगलं असं तेल सुटेपर्यंत, जोपर्यंत टमॅटोमधलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं असं मस्त परतत राहायचं आहे तेलामध्ये. आणि असं केल्यानंतर मस्त असं आपल्या मेथीच्या भाजीला एक पातळ असं पाणी म्हणजे लागून राहतं, तर सुटतं. आणि मेथी आपल्याला भातासोबत खाण्यासाठी मस्त अशी बनते. तर इथं बघू शकताय मी मस्त असं टमॅटोचं म्हणजे जे पण तेल सुटते. तर आता सगळं पाणी आटत गेले आणि तेल सुटले. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. इथं मसाल्यामध्ये मी 1 चमचा धना पावडर घालते आणि 1 चमचा लाल तिखट घालते. मी इथं पुरी खायचा म्हणून थोडंसंच घालते लाल तिखट. तर आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायच्या आणि चवीपुरतं मीठ. तुमच्या आवडीनुसार कमी आणि जास्त पण करू शकता. मी इथं 1 चमचा मीठ घालून घेतला आहे. आता मस्त ह्याला परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि ह्याला पण असं चांगले मसाल्याला पण आपल्याला थोडंसं एक 1-1.5 मिनिट मस्त असं परतून घ्यायचं आहे, कारण की मसाल्याला पण आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर मी इथं बारीक अशी एकदम बारीक असं मेथी कट करून घेतलं आहे. जेवढी होता होईल तेवढी मेथी अशी बारीक कट करून घ्यायची. आणि बारीक कट केल्यामुळे मस्त असं लागते मेथी भातासोबत. आणि जास्त असं दिसत नाही मेथी. तर मस्त अशी बारीक कट करून घेतलं आहे. आणि ह्या मसाल्यामध्ये आता मेथी चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आणि 1-2 मिनिट असं चांगलं परतून घ्यायची आणि 2 मिनिट असं झाकून ठेवून द्यायची, कारण की आपली भाजी मेथीची भाजीला शिजायला वेळ नाही लागत. तर 1-2 मिनटात शिजून हे होते. तर आता हे टमॅटोची प्युरी आपण घातली होती. तर मसाले घातल्यात, तर मेथीच्या भाजीला अगोदर मसाले घातल्यामुळे आपण आता पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्येच भाजी व्यवस्थित शिजते पण. आणि आपल्याला एक ग्रेव्हीसारखी मेथी बनून तयार होते. तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवा आणि भातासोबत एक वेळेस नक्की खाऊन बघा आणि करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. इथं बघू शकता मस्त असं पाणी सुटलं मेथीला आणि मस्त अशी बनल्या मेथी. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते आणि एकदम छान होते. आणि मी इथं कमी तिखट घातलं आहे.